तुम्हा सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. द विलेजवर इतका विश्वास दाखवलात की आज मला एक सुंदर पाऊल उचलावं असं वाटलं आहे. खास तुमच्यासाठी मी एक चिल्ड्रन्स डे स्पेशल सिरीज आणते आहे, ज्यामध्ये मी नाही तर एक एक्सपर्ट तुमच्याशी गप्पा मारणार आहे. डॉक्टर पश्मिना शेकटकर या एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, कृतार्थ आयुर्वेद याच्या फाउंडर आहेत. या तुम्हाला आज खूप मोलाचा सल्ला देणार आहेत बऱ्याचशा बाबतीत. तर आपण आजच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. हॅलो डॉक्टर. आत्ताच्या या मॉडर्न जगामध्ये जिथे आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, जॉईंट फॅमिलीज खूप कमी झालेल्या आहेत, तिथे पेरेंट्सनी, पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी, आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की पहिले 5 वर्ष हे बाळाचे लाड करावे, नक्कीच करावे. पण 5 ते 10 वर्षापर्यंत हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये दोघांपैकी एक किंवा दोघांनीही कुठेतरी एक स्ट्रिक्टनेस दाखवला पाहिजे. म्हणजे बाळाने मागितलं आणि लगेच त्याच्या हातात दिलं असं न करता कोणीतरी एकाने तो स्ट्रिक्टपणा दाखवला पाहिजे की नाही म्हणजे नाही. इथे तू चॉकलेट मागितलं, तुला मिळणार नाही. का? कारण आजचा तुझा चॉकलेटचा डोस संपलेला आहे. तर कुठेतरी त्याला दटवलं गेलंच पाहिजे की नाही, यू शुड बी स्टॉपिंग हिअर बिकॉज इट इज गोइंग टू कॉज यू प्रॉब्लेम. पण हे जोपर्यंत त्या आईवडिलांकडनं त्या बाळापर्यंत स्ट्रिक्टली पोचत नाही, त्याच्या डोक्यात एक फिट बसतं की मी जर रडलो, मी जर रडली तर मला हे मिळणार आहे. पण ते 5 ते 10 वर्षाचा ते जो टाईम पिरियड आहे 5 वर्षाचा, त्याच्यामध्ये त्यांना तो स्ट्रिक्टनेस, ती एक धाक बसली पाहिजे की नाही, जे चूक आहे तिथे आपले आईवडील किंवा कुठलेही घरातले मोठे आपल्याला साथ देणार नाहीये. पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे 10 ते 16, ज्याच्यामध्ये आत्ताच आपण जर बोललो तर टीनेज, कुठेतरी टीनेजकडे जाणार आहे. आता ही अवस्था अशी आहे की ह्याच्यामध्ये जर खूप स्ट्रिक्टनेस झालं किंवा प्रत्येक गोष्टीला नकारच येत गेला आईवडिलांकडनं, तर डेफिनेटली त्याचा एक उलटा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. आणि मग कालांतराने त्यांनी हा एक विचार पक्का डोक्यात करून ठेवला असतो की आपण काही जरी विचारलं तरी आपल्याला घरातनं नकारच येणार आहे किंवा आपल्याला ओरडाच बसणार आहे. सो आचार्य असं म्हणतात की हा जो कालावधी आहे त्या ह्याच्यामध्ये आई वडिलांनी आपल्या पाल्यांबरोबर म्हणजे आपल्या मुलांबरोबर फ्रेंड्स म्हणून मैत्रीपूर्वक ते एक रिलेशन राहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांनाही काही गोष्ट सांगताना भीती नाही वाटली पाहिजे आणि आपणही त्यांना बिनधास्त आपल्याला सांगणं इझी पडावं. म्हणजे ह्या गोष्टी आपण जर बघितल्या तर आता हे खूप फनी वाटेल ऐकायला, बट हे तुम्ही करून बघा. तुमच्या घरी असे जर मुलं असतील की ह्या एज ग्रुपमध्ये, तुम्ही काही दिवस त्यांच्यावर स्ट्रिक्ट राहून बघा आणि काही दिवस फ्रेंडली राहून बघा. तुम्हाला स्वतःला तो डिफरन्स जाणवेल की जेव्हा तुम्ही फ्रेंडली राहतायत ह्या एज ग्रुपबरोबर, तेही तुमच्या बरोबर फ्रेंडली वागतात, तेही तुमच्यावर ओपनली बोलणं चालू करतात. कारण का प्रॉब्लेम असा होतो की पूर्वीच्या काही खूप घरात लोक असायची तर एकमेकांशी तो बॉन्ड असायचा, बोललं जायचं, मनातल्या गोष्टी बाहेर यायच्या. बट अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या काळामध्ये ते होत नाही. आणि बाहेर पण ते किती बोलतायत, बरं बाहेर जे बोलतायत ते ज्यांच्याशी बोलतायत त्यांची संगत चांगली आहे का, इथून आपल्याला पडणारा हा प्रश्न असतो. आणि अगेन इट इज अगेन व्हेरी ड्रेडफुल. सो ते न करता आपलं मूल आपल्याशी बोलून नक्की शांत झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण पण त्यांना ती एक विंडो ओपन करून दिली पाहिजे. सो मेक शुअर की हा एक विंडो किंवा सेफ विंडो तुम्ही तुमच्या मुलांसाठी क्रिएट करू शकताय. तो डेफिनेटली इट विल वर्क फॉर इट.